आले मराठी मुंबईमध्ये तर अनेक जण मराठ्यांच्या काही मोजक्या क्लिप्स व्हायरल करून त्यांना बदनाम करत होते. हे बघा मराठे काय करत आहेत. आज एवढ्या परप्रांतातला लोंढे या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आले. रोजच्या रोज रेप होत आहेत, मुलींवरती बलात्कार होत आहेत. ते मुद्दे उचलून धरा. तिथे नाही मीडियावाले बोलणार, तिथे गप्प बसणार. मराठा समाज स्वतःच्या न्याय हक्कांसाठी हक्काच्या मुंबईमध्ये आला. त्यांच्या पोटात दुखायला लागलं. बरं मुंबईत येणार नाही तर कुठे जाणार? मराठी माणसाची राजधानी आहे मुंबई, तिथेच येणार. आणि मुंबईवरती पहिला हक्क जर कोणाचा असेल, पहिला आणि शेवटचा हक्क हा मराठी माणसाचा आहे. पण मराठी माणसाला बदनाम कसं करायचं, मराठ्यांना बदनाम कसं करायचं ना, आंदोलन मोडीत काढण्यासाठी, बदनाम करण्यासाठी वाटेल ते प्रकार, वाटेल ते व्हिडिओ व्हायरल करतायत. पण मराठ्यांनी जी चांगली कामं केली ते नाही दाखवणार. बरं रस्त्यावरती झालेला कचरा तो मराठ्यांनी स्वतः स्वच्छ केला, त्या क्लिप्स दाखवल्या नाही गेल्या. आणि 2-3 मराठी आमचे त्या बॅरिकेडवरती बसले आणि ते ओढत नेत होते, ते बरं दाखवलं सगळीकडे. अहो तो गरीब मराठा होता, गोरगरीब मराठा. ते बिचारे मुंबईत आले, कसे राहिले, कसे झोपले याचा विचार नाही कधी कोणी केला. कोणी रस्त्यावरती झोपतंय, कोणी स्टेशनवरती झोपतंय, कोणी कुठे आडोसा घेऊन झोपतंय. तिथेच त्यांना आंघोळ करावी लागते. जेवणाची व्यवस्था नाही. आमचे मराठे राज्यभरातून मराठे येऊन तिथे त्यांना जेवणाची व्यवस्था करत होते, पण आमच्या सरकारने जेवणाची व्यवस्था नाही केली. शेवटी मराठ्यांनीच केली.